श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आता आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे जवस खाण्याचे फायदे. कोणी खावे, कोणी खाऊ नये, जवस खाण्याची योग्य पद्धत, जवस खाताना कोणती काळजी घ्यावी. जर वजन कमी करायचं असेल, हृदय निरोगी ठेवायचं असेल किंवा त्वचा केस सुंदर ठेवायचे असतील तर जवस हे एक सुपर फूड आहे, जे प्रत्येक घरात असायलाच हवं. तर आजच्या व्हिडिओत आपण हेच बघणार आहोत. तर जाऊया जवसाच्या फायद्यांकडे. पहिलं म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारतं. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात व रक्तदाबसुद्धा नियंत्रित ठेवतात. त्या पुढील म्हणजे पचनसंस्था मजबूत होते. जवसामध्ये फायबर्स भरपूर असतात, त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते व पचनक्रिया सुधारते. पुढील म्हणजे साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. जवस रक्तातील साखरेचा स्तर हळूहळू वाढवते, ज्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते. पुढील म्हणजे वजन कमी करण्यात मदत करते. जवस खाल्ल्यामुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. ओमेगा 3 आणि फायबर्समुळे चरबी कमी होण्यास मदत होते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कॅन्सरपासून संरक्षण होते. विशेषतः ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सरपासून संरक्षण देणारे लिग्नन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स जवसामध्ये असतात, त्यामुळे कॅन्सर रोखण्यासाठी सुद्धा या जवसाचे खूप फायदे आहेत. पुढील म्हणजे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तेजस्वी होते, केस गळती कमी होते व केस मजबूत होतात. पुढील म्हणजे संधिवात व सांधेदुखीवर आराम मिळतो. जवसामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे संधिवात, सांधेदुखी, सूज यामध्ये आराम देतात. तर ही होती फायदे. आता बघूया जवस किती प्रमाणात खावे. म्हणजेच याचे योग्य प्रमाण शरीराच्या गरजेनुसार ठरते, पण सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींसाठी दररोज 1 ते 2 चमचेच म्हणजेच 10 ते 20 ग्रॅम इतके सेवन करणे सुरक्षित व फायदेशीर मानले जाते. म्हणजेच तुम्ही 1 ते 2 चमचे दररोज म्हणजे सकाळी किंवा दुपारी खाऊ शकतात. त्यामध्ये सुद्धा पावडर स्वरूपात घेतल्यास ते पचनाला सोपे असते. कोमट पाण्यात, चटणीमध्ये, दह्यात, स्मूदीमध्ये किंवा भाजीत मिसळून खाणे हे उत्तम आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीचं अति म्हटलं म्हणजे माती होतच असते. त्याचप्रमाणे जवसाचं सुद्धा आहे. 5 चमच्यांपेक्षा अधिक सेवन केल्यास काही त्रास होऊ शकतो, ज्याच्यामध्ये पोटफुगी, जुलाब, गॅस किंवा अपचन असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे जवस जर तुम्ही खात असाल तर पाणी भरपूर प्यायचं आहे. फायबर्समुळे पाणी न घेतल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते. औषधे जर घेत असाल, जसे की ब्लड पातळ करण्याचे म्हणजेच ब्लड थिनर्स, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच जवस हे खायचे आहे. आता बघणार आहोत जवस कुणी खावे, कुणी खाऊ नये. जे हृदयविकाराचे रुग्ण आहेत, त्यामुळे हृदयविकाराचे रुग्ण हे खाऊ शकतात. त्यानंतर डायबिटीस असलेले, वजन कमी ज्यांना करायचं आहे ते सुद्धा खाऊ शकतात. त्यानंतर ज्यांना संधिवात, सांधे दुखतात ते सुद्धा खाऊ शकतात. व ज्यांना केसांच्या, त्वचेच्या समस्या आहेत ते सुद्धा जवस खाऊ शकतात. आता बघणार आहोत कुणी खायचं नाही. आधी तर आपण बघितलंच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला, कारण याच्यामध्ये लिग्नन्स हे हार्मोन संवेदनशील असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी खायचं आहे. ज्यांना अतिपित्त आहे, म्हणजे जवस हे उष्ण स्वभावाचं असल्यामुळे पित्त वाढू शकतो, त्यामुळे अतिपित्त असणाऱ्यांनी मर्यादितच खायचं आहे. त्यानंतर गॅस, अपचन, पोटफुगीचा त्रास ज्यांना आहे तर त्यांना पचनासाठी त्रास होऊ शकतो. त्यानंतर ज्यांचं ब्लड थिनरची औषधं जे घेत आहेत, म्हणजे जवस रक्त पातळ करण्याचा प्रभाव वाढवू शकतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवस त्यांनी खायचं आहे. आता बघूया जवस खाण्याची योग्य पद्धत. जवस हे तुम्ही भाजून खाऊ शकतात. यासाठी तुम्ही कोरड्या कढईत हलकेसे जवस हे भाजून घ्यायचे आहे. थंड करून डब्यात साठवून ठेवायचे आहे. रोज 1 ते 2 चमचे सकाळी किंवा दुपारी खाल्ले तरी पुरेसे आहे.
पचनास सोपे असतात। त्यानंतर जवसाची तुम्ही पावडर करून खाऊ शकतात। भाजून घेतलेले जवस मिक्सरमध्ये दळून पावडर तयार करायची आहे। ही पावडर तुम्ही दह्यात, ताकात, स्मूदी, चटणी किंवा कोशिंबीरमध्ये मिसळून खाऊ शकतात। त्यानंतर तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा हे जवस खाऊ शकतात। म्हणजेच 1 चमचा जवसाची पावडर कोमट पाण्यात मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यायची आहे। याच्याने वजन कमी होते, पचन सुधारण्यासाठी आणि शरीर साफसफाईसाठी सुद्धा उपयुक्त आहे। त्यानंतर तुम्ही जवसाचे लाडू, चटणी, भाकरीमध्ये सुद्धा वापर करू शकतात। म्हणजेच तुम्ही पूर्ण दिवसभराच्या आहारामध्ये कुठल्याही प्रकारे जवसाचा वापर करू शकता। ही होती संपूर्ण माहिती जवसाबद्दल। तर जवसाच्या शेवट्याच्या बियांमध्ये दडलेलं आरोग्याचा खजिना आपण आज पाहिलं। वजन कमी करायचं असेल, हृदयाचं आरोग्य जपायचं असेल किंवा त्वचा व केस सौंदर्य वाढवायचं असेल, जवस रोजच्या आहारात जरूर समाविष्ट करा। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या आरोग्य टिप्ससह। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा। धन्यवाद।